नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा धम्माचं कार्य जेव्हा सुरुवात करतो मनुष्य तेव्हा त्याला महान फळ मिळते. धम्म कार्याच्या बलाने मनुष्याचा जन्म हा दुर्मिळ जन्म हा मूल्यवान होतो. आणि जेव्हा मनुष्य धम्माच्या कार्याला वेगवेगळ्या अंगानं वाढवतो तर तो अनंत काळापर्यंत आपल्या जीवनाची ऐतिहासिकता सिद्ध करतो. त्याची प्रबळ अशी श्रद्धा आणि त्याची प्रबळ अशी दानशूरता व त्याची प्रबळ अशी आत्मीयता आणि अपार लोकांवर अनुकंपा करण्याची सर्वात मोठी सदिच्छा किंवा महान अशी महत्त्वाकांक्षा लोकांना सुधारण्याची, लोकाला त्यांचं भलं करण्याची ही सर्वात मोठी महानता असते. धम्माचं कार्य हे वेगवेगळ्या रूपामध्ये पवित्र कार्य आहे. तुम्ही इथे बसून भगवंताच्या रूपासमोर 1 घंटा, 1.5 घंटा, 2 घंटे जरी ध्यान केलं आणि तपून 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 तुम्ही पूर्ण निर्विकार बनत गेला तर तुमच्या अंतर्मनाचं आणि बाह्यमनाचं म्हणजे आतमधील अंतर्मनाचं आणि बाहेरच्या मनाची तुमची कमालीची पवित्रता, कमालीची शुद्धता आणि कमालीची मात्र व्यापकता हे निर्विकार रूपामध्ये लोकांवर छाप करते, लोकांवर परिणाम करते. आणि म्हणून भगवंताच्या सानिध्यात जे भिक्खू किंवा जे भिक्खुनी आणि जे उपासक आणि उपासिका त्यांच्या सानिध्यानं जे बनत गेल्या त्या एवढ्या प्रभावी, एवढ्या प्रतिभावंत, एवढ्या गुणवत्तेने सर्वांग पूर्णपणे त्यांच्या गुणवत्तेला अगदी सीमा नव्हती, एवढी असीम गुणवत्ता. तर आज 2558 वर्षानंतर सुद्धा त्यांचा सुगंध हे वेगवेगळ्या गुणवत्तेनं ऐतिहासिक रूपामध्ये लोकाला जागवत आहे, लोकाला प्रेरणा देत आहे, लोकाला स्फूर्ती देत आहे. जनतेमध्ये त्याचा गौरव केला जात आहे. छत्रपती नावाचा जो उपासक आहे तो उपासक इतका भगवंताच्या सानिध्यानं एवढी त्याची सुरुवात झाली की तो सातत्यानं भगवंताच्या मार्गामध्ये त्यांचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांची पूजा, त्यांचा गौरव, त्यांना भोजनदान, त्यांना चिवरदान, त्यांना
सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, औषधदान, बिछानादान, हे सर्व तो देत राहिला. हे त्याचं कर्म दानाचं कर्म आहे. परंतु त्यापेक्षा त्यांनी अष्टशिलेचं पालन केलं. त्यांनी एवढं कठोर अष्टशिलेचं पालन केलं की त्याला फलप्राप्ती एवढी महान मिळाली की तो श्रोतापन्न झाला. अष्टशील इथंच आपण जर पठन केलं, हे पवित्र कर्म आहे. आणि पठन करून त्याचं 48 घंट्यापर्यंत त्याचं तंतोतंत आपण आचरण केलं तर ते जास्तीत जास्त आपल्याला असं उंच उंच मनाच्या लेवलमध्ये निर्विकार बनवते, उच्च उच्च ज्ञानापर्यंत प्रतिभावंत बनवते. तर ते आपल्याला प्रज्ञेच्या क्षितिजावर नेऊन सोडते. ही फार महत्वाची बाब. महानगर श्रावस्तीमध्ये एक महारोगी होता. अगोदर तो महारोगी नव्हता, तो भिक्खू होता. तो भिक्खू म्हणून त्यांनी शिलाचं पालन, त्यागाचं पालन, अपरिग्रही जीवनाचं पालन, धम्म आणि विनयामध्ये परिपक्व असं पालन त्यांनी केलं. परंतु नंतर त्याला त्याचे कर्म उभरून आले आणि त्याची महारोगानं पूर्ण अवांछनीय अशी त्यांची दुर्गती लोकांमध्ये बघू लागला. तो एवढी प्रचंड थंडी असताना त्याला भिक्खू संघ म्हणायचा, आता तू एवढ्या थंडीमध्ये कसं काय तो जगतो? एवढी सारी गार गार लाटाच्या लाटा तुझ्या अंगावर काहीच नाही. तरी सुद्धा तो आपल्या साहसानं, आपल्या जिद्दीनं, आपल्या महान अशा शुद्ध प्रयत्नानं आपल्या धम्म आणि विनयाला तो पालन करतच राहायचा. त्यांनी पालन करणं कधीच खंडित केले नाही. त्यांनी बरोबर अगदी त्याचं आचरण परिपूर्णत्वापर्यंत नेलं. धम्मामध्ये तो परिपूर्ण बनला. जीवनाची सुरुवात जर आपण धम्म कार्यामध्ये केली तर दुसऱ्यासोबत आपला संबंध येतो. कार्य करताना जर संघटना असेल तर संघटनेसोबत संबंध येतो आपला. आणि संघटनेच्या लोकांसोबत शेवटी आपलं मन कोणत्या तरी कारणावरून हे कटू होते. आणि कटू झालेलं मन एवढं कटू होते की आपण त्याच्यासोबत काम करायला तयार नसतो. आणि तो व्यक्ती शेवटी आपल्यापासून अलग होतो. आणि तो ज्या दमदार भावनेनं काम करत होता, ज्या महान अशा कठोर महत्वाकांक्षेनं काम करत होता, ती त्याची महत्वाकांक्षा, ती त्याची जिद्द, ती त्याची पूर्णपणे महान अशी धम्मप्रचाराची तळमळ, तो शेवटी विचार करतो की आता करावं काय. ज्याच्यासोबत त्याचं पूर्णपणे कटुता आली, हा मात्र अलग होऊन तो कोर्टाकडे जातो. हे सारी माझीच सोसायटी आहे, हे सारी जमीन माझीच आहे, हे सारे लोक मीच आणलेले आहे, हे सारं जे काय बनवलं ते मीच बनवलं. आणि असं म्हणून तो झगड्याला लागतो. तो कोर्टाचे लढे तो लढवतो. आणि अशा प्रकारे वेळ जातो, काळ जातो, शक्ती जाते, बळ जाते. हे अकुशल कर्मामध्ये बर्बाद होते. आणि अकुशल कर्मामध्ये जेव्हा तुमची वाणी काम करते, तुमचं मन काम करते, तुमची पूर्णपणे शक्ती काम करते, तुमची सारी महत्वाकांक्षा काम करते,
तर असा काळ 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 35 वर्षाचा आणि संपूर्ण 40-45 वर्षाचा काळ असा निघून जातो केवळ कटुतेमध्ये. आणि तेच जर आपण प्रेमानं केलं, नम्रतेनं केलं, प्रेम आणि नम्रता हे बुद्धत्वाचे गुण आहेत. तळमळ आणि कठोर परिश्रम हे बुद्धत्वाचे गुण आहेत. हे जेव्हा अमर्याद बनवतात, तळमळ जेव्हा अमर्याद बनते आणि प्रेम जेव्हा अमर्याद बनते आणि महत्वाकांक्षा अमर्याद बनते आणि कठोर परिश्रम आणि संपूर्ण जिद्द ही अमर्याद बनते, तर ती कामाला मात्र सफल करून दाखवते. बरोबर आहे. आणि त्यामुळं आपलं मन आपण या पवित्र मार्गाने ठेवलं पाहिजे. त्याच्यात क्रोधाचे वेगवेगळे असे फवारे, द्वेषाचे वेगवेगळे फुसकारे आणि क्रोधाचे वेगवेगळे फुसकारे, लोभाचे वेगवेगळे फुसकारे, अहंकाराचे वेगवेगळे फुसकारे, अभिमानाचे घमेंडीचे असे वेगवेगळे फुसकारे आपण निर्माण होऊ न देण्यावर आपली जागृती असली पाहिजे. ही जागृती जर आपल्याकडे असेल तरच जमते. बुद्ध धम्माची क्रांती या देशात जी झाली ही 2500 वर्षानंतर झाली. तोपर्यंत 5000 वर्षापर्यंत गुलामीचे जीवन या देशातल्या संपूर्ण बहुजन समाजाला, जाती जमातीला भोगावं लागलं. त्यांचा वाली कोणीच नव्हता. 5000 वर्ष गुलामीचं जीवन त्यांनी कंठलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे परिपूर्ण बदल करायला सुरुवात झालेली आहे. आणि हे बदल ध्येय धोरणामध्ये इतका झाला की आपण पाहतो बरेच तरुण लोक, विद्वान लोक, बुद्धिमान लोक पुढे आले काम करायला. जसं की सेमिनरी म्हणजे बुद्धा बाबासाहेबाच्या बोधिसत्व संकल्पनेमधली की सेमिनरी सुरू करावं, म्हणजे त्याच्यामध्ये सामनेरी बनवावं, त्यांना ग्रॅज्युएट करावं, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट करावं, त्यांना तज्ज्ञ करावं, त्यांना धम्मविनयामध्ये पारंगत करावं आणि आदर्श असे बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका बनवावे, अशी संकल्पना त्या महत्त्वपूर्ण अशा महत्त्वाकांक्षी बाबासाहेबाच्या धम्म प्रचार प्रसाराच्या धम्म मिशनरीमध्ये होती. एका भिक्खूनं काम सुरू केलं. थायलंडवरून त्यांनी बुद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी महाविद्यालयाची परवानगी आणली महाचुला विद्यापीठातून आणि बुद्धनगरला हे काम सुरू झालं. 25-30 सामनेर शिकू लागले, 40-50 सामनेरी शिकू लागल्या आणि विद्यार्थिनी त्यांच्यासोबत शिकू लागल्या. सेमिनरी काम मोठं जोरदार सुरू झालं. आदर्श बौद्ध बनवण्यासाठी काही वर्ष भिक्खू राहावं, 10 वर्ष, 15 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करावी म्हणून मोठ्या जोमानंच काम सुरू झालं. मासिक पत्र सुरू झालं तिथं. खूप त्यांना मात्र मदत मिळू लागली. जिकडे तिकडे लोकांना ते आवडू लागलं. नगरात, घराघरात हे या भक्तेचं काम किती चांगलं आहे. आणि आपल्या समाजातील काही बुद्धिमान लोक, काही बुद्धिवादी लोक, बुद्धिजीवी लोक त्यांनी शेवटी त्याच्यात इंटरफिअर केलं आणि त्यांचा इंटरफिअर हा
ते कार्यच बंद झालं. आता तिथून ते भिक्खू निघून गेले. तर त्यांनी मुंबईला वाशीला काम सुरू केलं. पुन्हा तिथे 5 मजली धम्मराजक बुद्धविहार म्हणजे भव्य दिव्य असं बुद्धविहार बनवण्यासाठी त्यांनी सारी शक्ती तिथं लावली, सारी महत्वाकांक्षा लावली की ते फेल झालं तर झालं, इथं तरी आपण सुरू करू. सामनेर बनवू 50-60 सामनेरी बनवू. त्यांना 10-15 वर्ष आणखी ट्रेनिंग देऊ, विद्यार्थ्यांना पण ट्रेनिंग देऊ, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊ म्हणून तिथे सुद्धा काम चांगलं जोरदार झालं. खूप श्रीमंत लोकांनी त्यांना 100 अगदी सिमेंटच्या बॅग दिल्या. 1 टन त्यांना मात्र लोखंड दिलं, 2 टन लोखंड दिलं आणि 1 कोटी अर्धा कोटी रुपये त्यांना मदत केली. आणि पहिला मजल्याचा स्लॅब पडला, दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पडला, 5 मजली काम जोरदार सुरू झालं. त्यांना आपल्या येथील बुद्धजीवी, बुद्धिवादी, विद्वान असे लोक पुन्हा त्याच्यात इंटरफेअर करू लागले. भंतेजी, हे जरा फार चौरस्त्यावर आहे आपलं विहार, याला दुकानं काढू. आता दुकानं काढू म्हणजे त्याचा किराया आला. मग किरायाला म्हणजे मला तू दे एवढं, तू अर्ध काय, तू का मला अर्ध दे, म्हणजे तिथं लालूच आली पुन्हा. म्हणून विहाराला दुकानाची काय गरज आहे का? शेवटी त्या लोकांनी त्यांना कामच करू दिले नाही जर दुकानं तुम्ही काढत असाल तर. अशा मनप्रवृत्तीची लोक गाठीवर गाठी, गाठीवर गाठी, गाठीवर गाठी, गाठीवर गाठी बांधत राहतात. छोट्या छोट्या गोष्टीच्या गाठी बांधतात लोक. ते ऐकत नाही, माझं गाठी बांधल्या, ते माझ्या विरोधात चाललं, गाठी बांधली, ते माझ्या विरोधामध्ये अपप्रचार करू लागलं, त्याने गाठी बांधल्या. गाठीवर गाठी, गाठीवर गाठी. अरे वर्षभर लोक गाठी बांधतात, त्याचं एवढं गठोडं बनवतात लोक. आणि ते गठोडंच्या गोठोडं घेऊन कुठे जातात आणि तिथं मग तेच सांगत राहतात पारायण. ते आमच्यासोबत नाही हो, त्याने बेकार माणूस आहे, ते हलकट माणूस आहे, ते गधा माणूस आहे असं म्हणून पुन्हा गाठी. पिळावर पीळ, पिळावर पीळ, पिळावर पीळ बसले. क्रोधाचे पीळ बसले, द्वेषाचे पीळ बसले, अभिमानाचे पीळ बसले, घमेंडीचे पीळ बसले, अहंकाराचे पीळ बसले. तर आपल्याला शांती मिळेल का? आपण सुखी होणार का? धम्माच्या नावाखाली कोणताही मनामध्ये गाठी बांधायचा जो स्वभाव आहे तो आपण ठेवता कामा नये. तो आपण गाठी बांधायच्या स्वभावाला आरंभच होऊ देता कामा नये, त्याची सुरुवातच होऊ देता कामा नये. क्रोधाच्या गाठीला बांधायची सुरुवातच होऊ नये, द्वेषाच्या गाठीला बांधायची सुरुवातच होऊ नये, अभिमानाच्या गाठीला बांधायची सुरुवातच होऊ नये. माझं ऐकतच नाही ती, हे मंडळी ऐकत नाही माझं, हे मंडळी माझं ऐकत नाही असं म्हणून पूर्ण आवेशानं आपण आपल्या गाठी अभिमानापोटी, लोभापोटी, स्वार्थापोटी, पदापोटी, कोणत्या ना कोणत्या मनप्रवृत्तीनं आपण या गाठी बांधण्याचा जो स्वभाव चालत ठेवतो तो मात्र आपण वर्तमान काळातील बुद्ध धम्माच्या आचरणाच्या पक्क्या पायासाठी आणि आदर्श बौद्ध उपासक, आदर्श बौद्ध उपासिका, आदर्श बौद्ध भिक्खू, आदर्श बौद्ध भिक्खुनी बनण्यासाठी हे गाठी बांधायचं पूर्णचं पूर्ण धोरण आपलं कायमचं आपण त्यागलं पाहिजे, कायमचं मनापासून काढून टाकलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या भिक्खूचा आणि भगवान बुद्धाचा सर्वत्र सुगंध राहायचा. या पूर्व दिशेला, या पश्चिम दिशेला, या दक्षिण दिशेला सारे नगर, महानगर,
सारे खेडे पाडे त्यांचं नाव रात दिवस घोकायचे. त्यातले सर्वात अत्यंत विद्वान आणि प्रतिभा संपन्न असे भिक्खू भगवान बुद्धाचे सारीपुत्र होते. याला अग्रगण्य श्रावक म्हणत असत. भगवान बुद्धाचा उजवा हात म्हणून त्यांना मान्यता झाली होती. आणि त्यांच्यातले जे गुण आहेत त्याचा पण लोकांमध्ये दबदबा आणि सर्वत्र प्रचार होता की हे महान सहनशील आहेत, हे महान क्षमाशील आहेत, हे महान प्रज्ञावंत आहेत, महाप्रज्ञावंत, हे महान निर्विकार आहेत, हे महान गुणवान आहेत, हे महान करुणावंत आहेत. यांच्यामध्ये भले मोठे मोठे गुण अमर्याद आहेत. एका ब्राह्मणाला वाटलं की खरंच आहे का यांच्यामध्ये गुण. त्यांनी परीक्षा घेण्यासाठी म्हणे खरंच तू चांगला गुणवान आहे का म्हणून त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या मागे लागला. एखाद्या माणसाला जर तुम्हाला डिवचायचं आणि त्याला जर अशांत करायचं तर तुम्ही त्याच्या विरोधात बोललं, तुम्ही वक्त बोलले, तुम्ही अत्यंत गलिच्छ बोलले, तरी तो माणूस शांत राहिला, सहनशील राहिला, क्षमाशील राहिला, समजायचं की हा माणूस पोहोचलेला माणूस आहे, स्थितप्रज्ञ माणूस आहे. म्हणजे याच्यामध्ये काय साधीसुधी गुणवत्ता नाही. इतक्या गलिच्छ शिव्या देऊन, इतके गलिच्छ आरोप करून सुद्धा माणूस एक शब्द बोलत नाही म्हणजे किती मोठा स्थितप्रज्ञ मानावा लागेल. ते ब्राह्मण चवताळून आला. मी पाहतो म्हणे किती भगवान बुद्धाचा सारीपुत्र हा सहनशील आहे. त्यांची सहनशीलतेचे म्हणे मी परीक्षा घेतो. मी मागून चवताळून आला तो एकदा वर्षा. एवढा चवताळून आला की भंते पुढे पुढे चालले होते भिक्षाटनासाठी आणि त्यांनी कसून जेवढी शक्ती लावते तेवढी कसून त्यांच्या पाठीमध्ये थाप मारली. एकच मारली नाही, 2 मारल्या कसून. आता जोरदार जर मारलं तर काही तर वाटत की नाही माणसाला, संस्थान मुंग्या होतील की नाही. परंतु अनंत झाल्यामुळे त्यांच्यावरती किती कोणी मारलं तर त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही ना. त्याला त्याची दुःख संवेदना होते ना, त्याला कटुता होते. त्याला वाटलं काय पडलं. त्यांनी त्या ब्राह्मणानं ओळखलं की अरे सारीपुत्र खरंच पकलेले भिक्खू आहेत, परिपक्व आहेत हे. आणि शेवटी थोडं गेल्यानंतर त्यांच्या मागं पळत गेला तो, त्यांच्या पाया पडला. क्षमा करा म्हणे, तुमची परीक्षा घेणं म्हणे माझ्यासारख्या नादान माणसाला जमत नाही म्हणे. तुम्ही परिपूर्णत्वाला गेलेली आहा म्हणे. तुम्ही खरे सहनशीला, खरे पकलेले सहनशीला, खरे पकलेले तुम्ही ज्ञानी आहात, खरे पकलेले तुम्ही क्रोधमुक्ता, द्वेषमुक्ता, लोभमुक्ता, अभिमान मुक्ता. तुम्हाला कोणताच अहमपणा नाही. एक माणूस म्हणून जर आपण पाहिलं सारीपुत्राला तर ते बुद्धाचं दुसरं रूप होते. ते गुणानं, प्रतिभेनं, वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च बोधीच्या आचरणानं ते बुद्धाचं आत्मधून बुद्धरूप होते. ते बुद्ध सदृश्य आपण बनणं हे जीवनाचं ध्येय ठेवलं पाहिजे आपण. शेवटी त्यांनी गुडघ्यावर बसून क्षमा मागितली त्या ब्राह्मणानं आणि त्यांचा हात धरून त्यांना घरात नेलं. उंच आसन ठेवलं. त्या उंच आसनावर त्यांना बसवलं. पुन्हा त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि भिक्षापात्र धुवून आणलं आणि ते पुसून त्या ब्राह्मणानं त्यांच्या भिक्षापात्रामध्ये तिथे त्यांना जेवण वाढलं. जेवण केल्यानं त्यांचा आशीर्वाद घेतला. आजही
जिथे जिथे सारीपुत्त बसले, जिथे जिथे सारीपुत्त राहत होते, त्या प्रत्येक खेड्यामध्ये, त्या प्रत्येक जनपदामध्ये, तालुक्यामध्ये, त्या प्रत्येक महानगरामध्ये सारीपुत्ताचा सर्वत्र महान सुगंध आहे. सहनशीलतेचा सुगंध आहे, त्यागाचा सुगंध आहे, सत्याचा सुगंध आहे, महाप्रज्ञेचा सुगंध आहे, संपूर्ण गुणवत्तेचा बोधीचा सुगंध आहे. अशी आज आपल्या बाबासाहेबाला पाहून आपल्या माणसानं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचे बाबासाहेब सुद्धा एवढे पवित्र, अमर्याद त्यागी, अमर्याद सहनशील, अमर्याद महान असे गुणवान, अमर्याद परिशुद्ध शीलवान, अमर्याद तळमळीचे करुणावान, महाकरुणावान आपले बाबासाहेब, अमर्याद मैत्रीनं भरलेले, अमर्याद संघर्ष करून माणसाला आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या महानपणाचं महानता पटवून देणारे व आपला स्वाभिमान जागवणारे जगातले पहिले बोधिसत्व केवळ बाबासाहेब आहे, ज्याने मेल्या मुर्द्यासारख्या समाजाला जिवंत वाघाचं रूप आणून दिलं. म्हणून आपण कमीत कमी बुद्धाला तरी पाहू शकणार नाही, पण बाबासाहेब आपल्या जवळ आहे. त्यांच्यासारखं बनायला काय हरकत आहे? त्यांच्यासारखं वागायला काय हरकत आहे? त्यांच्यासारखं पावलावर पाऊल ठेवून आपण जगायला, एक माणूस म्हणून त्यांचं अनुकरण करायला आपल्याला काही पूर्ण फार त्रास होईल का? आपण तसे बनणार नाही का आपण? आणि म्हणून आपल्या प्रत्येक लीडरनं, प्रत्येक ग्रस्तानं, प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यानं, प्रत्येक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या जिंदगीचा सुगंध या काळामध्ये निर्माण करण्याचं साहस, निर्माण करण्याचं धाडस, निर्माण करण्याचा महानपणा आपण दाखवला पाहिजे, केला पाहिजे. ते करून सिद्ध करून आपण या देशात, या लोकात आदर्श बनलं पाहिजे. आम्रपालीचा मुलगा, त्याचं नाव काय आहे? आम्रपालीचा मुलगा, आम्रपाली आणि बिंबिसार यांच्यापासून झालेला एकच मुलगा विमल कौंडण्य. आम्रपाली बुद्ध आणि भिक्खू संघाला संपूर्ण आपली मालमत्ता देते. 1000 कोटीच्या पुढे ती मालमत्ता होती तिच्या राजमहालाची. तिचा जो रंगमहाल होता, नृत्य करायचा, तो किती महान होता, तो किती धनधान्यानं आणि किती सोन्या माणिक मोत्यानं भरलेला होता. तिच्या कानामध्ये जे रिंग होते, त्या रिंगाला जे खडे होते, त्या खड्यातून जे लाईट निघायचा, ते कोणत्याही प्रेक्षकाच्या डोळ्यात जाऊन बसायचा. तो प्रेक्षक तिच्याकडे आकर्षिला जायचा. तिच्या सौंदर्याकडे, तिच्या डोळ्याकडे, तिच्या रंगाकडे, रूपाकडे, तिचं अलौकिक नयन रम्य सौंदर्य जवानीतलं प्रत्येक माणसाला असं खेचून घेत होतं. एक एक माणूस तिच्यासाठी 1-1 लाख रुपये तिला देणगी देत होता, तिला मात्र बक्षीस देत होता. परंतु एवढं सोनं, एवढं धनदौलत आणि तिचा आंब्याचा जे वन होता आमराई, ती 10 एकर लांब होती आणि 9 एकर रुंद होती. ती अशी खुला तिथे नाच करायची.
तिच्यासारखी नृत्य गायिका कोणीच नव्हती त्या काळात, आणि तिच्यासारखी कोणीच नव्हती आजपर्यंत. परंतु तिला जीवनाचं सत्य कळालं आणि मिथ्या तिच्या मनातून निघून गेली. एवढी बाई नृत्यामध्ये दंग असलेली, एवढी बाई सौंदर्यामध्ये आहारी गेलेली, एवढी बाई पंचकाम गुणामध्ये पंच इंद्रियाच्या सुखामध्ये वाहत गेलेली बाई बुद्धाच्या शील समाधी प्रज्ञा या विपස්සनेच्या प्रज्ञेच्या मार्गाला जाऊन पूर्ण बदलून गेली. भगवान तिच्या त्या आंब्याच्या वनाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी उतरले. तिथं धर्मशाळा होती आणि तिला कळालं की भगवान माझ्या या पूर्ण रंगमहालाच्या काही अंतरावरच आलेले आहेत आणि ते भिक्खू संघासोबत बसलेले आहेत, त्यांचं प्रवचन आहे. तर ती सकाळी आपला रथ काढून जिथपर्यंत रथाचा रस्ता होता तिथपर्यंत आपल्या मैत्रिणीसोबत गेली, नंतर पायानं पोचली आणि हात जोडले आणि म्हणाली, भगवान उद्याचं भोजन माझ्या घरी यावं. तिला लोक ज्या नजरेनं पाहत होते ही गणिका आहे. गणिका म्हणजे संपूर्ण वैशालीची नगरवधू. आपल्या भाषेमध्ये त्याला वेश्या म्हणतात. अशा दृष्टीनं पाहणाऱ्या लोकांची तिच्याकडे पाहण्याची अत्यंत गदळ नजर होती बघा, घाण नजर होती, उपभोगाची नजर होती. परंतु आम्रपालीनं भगवान बुद्धाला आणलं. तिने रात्रभर आणि सर्व वेळामध्ये वेळ काढून पूर्ण पंचपक्वान्न बनवले आणि भगवंताला मधातल्या रस्त्यानं जाऊन निरोप दिला की भगवान भोजन तयार आहे. भगवान भिक्खू संघासोबत आले, आसनावर आसनस्थ झाले. आम्रपालीनं मोठ्या आदरानं मोठ्या श्रद्धेनं त्यांना भोजन ती वाढतच राहिली. भगवंताने भोजन पूर्ण केल्यानंतर असा हात केला पात्रावर आणि भगवान शांत राहिले आणि सर्वांचं भोजन झालं. आणि भोजन झाल्यानंतर ती म्हणाली, भगवान हे सारा रंगमहाल, ही सारी मालमत्ता आणि ते माझं आंब्याचं वन मी आपल्याला आपल्या भिक्खू संघाला बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान देते. तिचं मन बुद्धासाठी दान देऊ लागलं, बुद्धाच्या धर्मासाठी दान देऊ लागलं, बुद्धाच्या भिक्खू संघासाठी दान देऊ लागलं. तर आम्रपाली आज अरहंत आम्रपाली म्हणून 2000 वर्षानंतरही आज जिवंत आहे. तिच्या अरहंत गुणानं, तिच्या अनासक्त गुणानं, तिच्या तृष्णा त्यागलेल्या या आचरणानं, राग क्रोध द्वेष मोह सारी माया अहंकार गर्वाला त्यागलेल्या या त्यागानं ती पवित्र आहे, त्यागानं ती सर्वश्रेष्ठ आहे, सुगंधित आहे. 2500 वर्षानंतरचे लोक मार्गामध्ये जगले, मार्गामध्ये हिमतीनं राहिले, प्रामाणिक वागले, सत्यानं वागले, नम्रतेनं वागले, पावित्र्यानं वागले, तर त्यांचं असं एक आयडियल व्यक्तिमत्व, आयडियल शुद्ध चारित्र्य जगापुढं कायम राहते. तर थिरी गाथा नावाच्या ग्रंथात ते तुम्ही वाचायला काय हरकत नाही. काय प्रेरणा देते ती, म्हणते की माझ्या जवानीमध्ये माझे केस काळे काळे भोर होते, एका भुंग्यासारखे होते, काळे काळे भोर. परंतु आज ते वार्धक्यामुळे म्हातारपणामुळे अंबाडीच्या त्यागाप्रमाणे पांढरे पांढरे फटक झाले. बुद्धानं सांगलेलं सत्य
हे कधीच मिथ्या होत नाही, कधीच खोटं होत नाही. इथून सुरुवात केलं तर पूर्ण अंग अंग तिने एक 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 अंगाला आपल्या मुखातून प्रकट करून ती सारं जीवन आपल्या पुढं मांडते. बघा, आम्रपाली तर ती आपल्या कानाबद्दल म्हणते, माझे कान इतके सुंदर होते की त्या कानामध्ये माझे जे रिंग होते ते रिंग कित्येक कोटीचे रिंग होते माझे, परंतु आज ते कान एखाद्या कुत्र्याच्या चामडीप्रमाणे असे लोंबलेले आहे. हे लांबच्या लांब झालेल्या, सुकून सुकून गेलेल्या. भगवान बुद्धांनी सांगलेलं सत्य कधी मिथ्या होत नाही, की सारं अनित्य आहे, सारं भंगूर आहे. तर ती पुन्हा म्हणते, माझे डोळे इतके सुंदर होते की माझ्या डोळ्याला पाहायला किती लांब लांबवरून राजे महाराजे त्यांचे पुत्र यायचे. हे डोळे पूर्ण निळे निळे होते, पण आज ते भोकणे झालेले आहेत. तेव्हा बुद्धानं सांगलेलं सत्य हे सारं अनित्य आहे, हे कधीच मिथ्या होत नाही. अशा प्रकारे बुद्धाच्या मार्गानं जे लोक तळमळीनं, श्रद्धेनं, आत्मीयतेनं, जीव ओतून खूप प्रेमानं वागले, ते जगामध्ये ऐतिहासिक पवित्र आचरण करणारे झाले, अरहंत झाले. गुणवत्तेचा सुगंध त्यांचा रात दिवस वाढत आहे. सर्वांत मंगल यं दुमितं अवमंगलञ्च यो चामनापो शकुनञ्च सद्दो पापगौ दुःसपिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु सबधम्मानुभावेन विनाशमेन्तु सर्वसंगान् भावेन विनाशमेत् समेन्तु. बुद्धं नमामि धम्मं